नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे. आज आपण ना चवळीच्या शेंगा करणार आहोत. या बघा, चवळीच्या शेंगा आता आपण घेतलेल्या आहे. चवळीच्या शेंगा निवडणार आहोत. आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी कशी बनवता मी तुम्हाला ती दाखवणार आहे. साधी आणि सुकी भाजी आपण करणार आहे चवळीच्या शेंगाची. तर या बघा, चवळीच्या शेंगा गावाकडे अशा मोठ्या मोठ्या चवळीचे वेल असतात. त्या वेलाला या चवळीच्या शेंगा येतात. त्याच्यापासून उसळ बी बनते. चवळीची उसळ बघा, हॉटेलमध्ये कुठे बी, म्हणजे आपण गावी बी कुठे बी कडधान्यामध्ये वापर करतो आणि पौष्टिक असते चवळीची उसळ. तर आज आपण त्याच्या या शेंगाची भाजी सुकी बनवणार आहोत. ती कशी बनवणार आहे मी ती तुम्हाला दाखवत आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता बघा मैत्रिणींनो, त्याच्यासाठी आपण काय काय घेणार आहोत. चवळीच्या शेंगा तर मी निवडूनच घेते, पण त्या चवळीच्या शेंगासाठी काय काय घेणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण प्रथम चवळीच्या शेंगा निवडून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण चवळीच्या शेंगा कशा निवडल्या आहे. कवळ्या कवळ्या आणि अगदी मस्त कवळ्या लसणाची शेंगा आपण निवडल्या आहे. तर आता हे चवळीच्या शेंगासाठी काय काय लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे. तर ते बघू चला मैत्रिणींनो. तर या बघा, कशा कवळ्या शेंगा आणि किती मस्त निवडलेल्या आहे. याची भाजी इतकी चटकदार लागते आणि चवदार लागतं. कोणी याची भाजी शेंगदाणे लावून बी बनवतं. सुकी बनवता, पातळ बनवता. तर हॉटेलमध्ये सुकी बनवल्या जाते आणि अशी बनवली तर घरी आपण कधी बी बनवतो. तो कोणी सुकी बी, कोणी पातळ बी डब्याला नेताना सुकी घरी खाताना पातळ, अशी ह्या पद्धतीने या शेंगाची भाजी बनवल्या जाते, चवळीच्या शेंगाची भाजी. तर आज आपण चवळीच्या शेंगा पौष्टिक बी असतात खाण्याला आणि पावसाळ्यामध्ये त्याचे वेल येतात. वेलाला ह्या शेंगा खूप येतात. तर आज आपण याची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं परत साहित्य बघा काय घेतलं आहे. मीठ घेतलं आहे, हळद घेतली आणि तिखट घेतलेलं आहे. मीठ, हळद आणि तिखट हे त्याच्यासाठी लागणारं साहित्य. चवीसाठी मीठ, तिखट लागण्यासाठी लाल मिरची बुकटी आणि रंग येण्यासाठी हळद. तर हे मसाला आपण घेतले. हे बघा, दुसरं त्याच्यासाठी काय लागणार आहे दाखवत आहे. बघा, पुन्हा तंबाटे लागणार आहेत. तंबाटे आपण कापून घेतलेले आहे. कढीपत्ता काढून घेतलेला आहे फांदीतून. कांदा आपण असा मस्त चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर थोडीशी कापून घेतलेली आहे. आता त्याच्यात अजून हे काय आहे, लसण. हा लसण आणि जिरे आपण आता थोडेसे असे बारीक करणार आहोत. आता लसण आपण सोलून घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा ह्या पद्धतीने लसण बारीक करून घ्यायचं आहे. आबडधोबड नाही, असं चांगलं बारीक करायचं. अशी मस्त भाजी लागते ना चवळीच्या शेंगाची. कारण कसं उन्हाळ्यामध्ये शेंगा वगैरे नाही भेटत. पावसाळ्यात कसं वेली फळं खायला भेटतात. तर मग आपण जीवनसत्व भेटतं त्या वेली फळांमधून. त्या वेली फळांच्या भाज्या आपण खायच्या. मग जीवनसत्व भेटतं आपल्याला पावसाळ्यामध्ये त्या वेली फळांतून. आता हे बघा मैत्रिणींनो, मस्तपैकी आता हे आपण चांगलं कुटून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दाखवलं काय काय घेतलेलं आहे. तर ते बघा, परत तुम्ही बघून घ्या. हे बघा, टमाटर, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हा लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि इकडं बघितलं ना, लाल तिखट, हळद आणि मीठ आणि हे आपल्या शेंगा. तर आता शेंगा कशा करायच्या ते आपण बघूया. हा लसण बी ठेचून घेतलेला आहे बरं का मैत्रिणींनो. आपण मग असे ठेचायचा होता ना, म्हणून मी तुम्हाला दाखवला नव्हता. पण लसण बी घेतलेलं आहे. ते साहित्य याच्यासाठी लागणार आहे, शेंगांसाठी. आता शेंगा कशा बनवायच्या. आता बघा मैत्रिणींनो, आपण याच्यात तेल टाकणार आहोत. आता हे तेल टाकलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपल्या चवीचं तेल टाकलेलं आहे.
आता बघा मैत्रिणींनो, आपण त्याच्यात कढीपत्ता टाकणार आहोत आणि हा लसूण. कारण लसूण का टाकतो आपण, लसूण नाही आहे ना चव आल्याला जाती, तर लसणाला थोडंसं चांगलं बघून घ्यायचं. बघून म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे. तर बघा असा मस्त लसणाला असं छान असा तडका द्यायचा. मस्तपैकी असा तडका लसणाला द्यायचा. कारण लसणाला तडका चांगली फोडणी बसली तर भाजी चवदार बनते मैत्रिणींनो. तर हे बघा आता आपला मस्तपैकी लसणाला हा तडका बसलेला आहे. आता आपण त्याच्यात काय टाकणार आहोत, हे कांदा टाकणार आहोत आणि हे टमाटे टाकणार आहोत. आता हे सगळंच टाकून देऊ आपण, कांदा टमाटे कोथिंबीर. आता याला बी आपल्याला चांगला तडका द्यायचा आहे, चांगलं हे करायचं आहे. याला बी असं चांगलं तेलामध्ये असं परतून घेऊया, म्हणजे चांगला नरम बी होतो, शिजतो बी लवकर. असते ना तडका देताना बी. आणि नरम कांदा होण्यासाठी मीठ टाकायचं मैत्रिणींनो. आता हे बघा आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत. मीठ टाकलेलं आहे. आता हे चांगलं आपण हलवून घेणार आहोत. त्याचा चांगला थोडासा तडका होऊ देऊ, तोपर्यंत आपण शेंगा आपल्या धुवून घेणार आहोत. त्याला मस्त असा खमंग असा तडका बसत आहे. बघा मैत्रिणी, छान असा तडका बसत आहे त्या भाजीला. मस्त खमंग अशा छान अशा तोंडाला चव येईन अशा शेंगा आपण बडत आहोत चवळीच्या. चवळीची उसळ बी खूप पौष्टिक असते, खायला खूप छान असते. या शेंगा आपण धुवून घेऊया. तर हा बघा मैत्रिणी, छान असा तडका बसून गेलेला आहे. टमाटे आणि कांदा मस्त लाल आणि नरम झालेला आहे. आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, असं हे करायचं थोडं. आणि याच्यामध्ये आपण आता मिरची पावडर टाकणार आहोत. हे 2 चमचे आपण मिरची पावडर टाकलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण वरती तसे हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे थोडंसं असं मीठ टाकणार आहोत. हे बघा असं किती छान असं मस्त घमघमीत आणि चमचमीत अशा शेंगा आपण बनवणार. याच परतून घेणार आहोत, म्हणजे मिरचीला सगळ्याला तडका बसला. आता छान असा खमंग असा तडका बसलेला आहे बघा. आता आपण काय करणार आहोत मैत्रिणींनो, त्याच्यामध्ये आपल्या शेंगा टाकणार आहोत. तर शेंगाला असं छान असं हलवून घेणार आहोत. मीठ तर टाकलं आहे तुमच्या देखत. चवळीच्या शेंगाला असं मस्त हलवून घेणार आहोत. सुक्या अशा मस्त चमचमीत अशा शेंगा आज आपण बनवणार आहे. आता ह्या मस्तपैकी अशा आता या मस्त शेंगा आपण परतून घेतलेल्या आहे. आता याच्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत शिजायपुरतं. आता हे शिजायपुरतं आपण शेंगा शिजायपुरतं पाणी टाकलेलं आहे. तर आता शेंगा शिजण्यासाठी आपण त्याच्यावर ताट ठेवणार आहोत मैत्रीण. हे बघा किती छान अशा मस्त शेंगा आता वरती तरीबे आलेली आहे, चणचणीत आणि एकदम चमचमीत शेंगा अशा बनणारे, एकदम छान अशा पौष्टिक. तर आता बघा ह्या शेंगा हॉटेलला बनतात तशा आपण बनवणार आहे. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत मैत्रिणींनो. आता याच्यावर आपण झाकण देऊ ठेवून, म्हणजे शेंगा मस्त शिजतील. हे बघा हे बघा आता आपण भाजी हे बघा आपला मसाला. आता मसाला ठेवून देऊ आपण. छान अशा आपल्या आता हे शेंगा मस्तपैकी अशा उकळत आहे मैत्रिणींनो. मस्त अशा शेंगा आता आपल्या उकळत आहे आणि छान शिजत आहे. शिजल्यानंतर एकदम छान अशा लागते. असं हलवून बघा, मस्त शेंगा आता शिजतील. तर ह्या पद्धतीनं मैत्रिणींनो शेंगा बनवा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा मी कशा बनवल्या आहे, ते अजून बनत आहे, शिजत आहे, पण बघा अशा बनवल्या ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. या बघा शेंगा या पौष्टिक असतात. वेल झाडेला वेलीला हे येतात,
पण खायला एकदम छान लागतात. कोणी शेंगदाणे बी लावून बनवतं सुके, पण आपण साधे मीठ मिरची लावून असे बनवले आहेत. आता ते शिजणार आहेत. तर हे बघा, मी त्याच्यावर ताट ठेवते. चला मैत्रिणींनो, बघूया उघडून आपण शेंगा उकाळ्या का. हे बघा, अजून शिजत आहे मस्तपैकी, अशा उकळी आलेली आहे. आता परत एकदा आपण हलवून देऊ. अजून काय एवढ्या शेंगा शिजलेल्या नाही, शिजल्या नसल्या का मग शेंगा टचक टचक लागतात. तर आता चांगल्या अशा मस्त नरम होते. आता मस्तपैकी आपण गॅस बारीक करून, बारीक गॅसवर अशा नरम अशा मस्तपैकी शेंगा बनवू सुक्या. तर मस्त शिजत आहे छान अशा. चला आता झाकण ठेवते मैत्रिणींनो. तर अशा शेंगा तुम्ही बनवून खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बघू बरं, झालं आहे का नाही आपल्या शेंगा. हां, झाल्या. आता थोड्याशा राहिलेल्या आहे. हे बघा, थोडं पाणी एवढं थोडं हे झालं ना, म्हणजे अशा छान अशा बनतील, सुक्या बनतील. तर आपण अशा पूर्ण सुक्या बनवणार आहे. त्याला रस्सा, कोणी रस्सा बी ठेवतं, कोणी सुक्या बी बनवतं. हॉटेलला खूप छान अशा बनवल्या जातात. हॉटेलमध्ये ह्या शेंगा अशा बनवल्या जातात. आणि चवीला इतका छान लागतात ना, याची चव बी लई छान उतरते मैत्रिणी. खूप छान अशी चव उतरते या शेंगाची. तर आता थोडं टचक आहे ना, म्हणजे थोड्या कच्च्या आहे. टचक म्हणजे कच्च्या, दाताखाली ते टचा टचा लागतात. त्याच्यासाठी चांगल्या शिजवून घेतल्या तर मग चांगल्या लागतील. तर आता आपण चांगल्या अशा मस्त शिजवून घेणार आहोत. आपली शेंगाची भाजी मस्त अशी तयार होत आहे. आता बारीक गॅसवर पुन्हा ठेवून देऊया. मला मैत्रिणी, मस्त अशा आपल्या शेंगा ह्या तयार झालेल्या आहे. खमंग अशा छान अशा शेंगा आपल्या तयार झालेल्या आहे. हे बघा मैत्रिणी, अशा शेंगा बनवायच्या एकदम मस्त. ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, पोळ्याबरोबर खा. मस्त डब्याला बी नेता येतात. अशा मस्त अशा आपण शेंगा बनवल्या. ह्या पद्धतीने तुम्ही चवळीच्या शेंगा बनवा, दुसऱ्याला बी चारा, स्वतः बी खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा मैत्रिणी, आपण कशा चवळीच्या शेंगा बनवल्या आहे आज मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. छान अशा बनवलेल्या आहे.